नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज दिनांक 25 जून 2025 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, काल उशिरापर्यंत राज्यातील काही बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात थोडीफार सुधारणा बघायला मिळालेली असून राज्यातील तूर बाजारभाव 7,200पर्यंत गेलेले आहे. त्याचबरोबर कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यात तुरीला काल काय बाजारभाव होता, सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो दोंडाईचा. या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती 18 क्विंटलची. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर आवकेत देखील आता घट बघायला मिळत असून मित्रांनो राज्यातील तूर आवक थोडीफार कमी होताना बघायला मिळत आहे. तर दोंडाईचा या ठिकाणी 18 क्विंटलची आवक आलेली होती. कमीत कमी दर 4,013 रुपये, सर्वसाधारण दर होते 5,401, तर जास्तीत जास्त दर 6,013 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बार्शी. 124 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर या ठिकाणी 5,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,800 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,500 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राहुरी वांबोरी. कमीत कमी दर 5,400 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 5,500 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे पैठण, जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. 15 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर 5,800 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,452 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,360 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो भोकर. 5 क्विंटल तूर आवक. कमीत कमी दर 6,352 रुपये, जास्तीत जास्त दर 6,580, तर सर्वसाधारण दर 6,466 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा. आवक आलेली होती 1,060 क्विंटलची. कमीत कमी दर 6,060 रुपये, जास्तीत जास्त दर 7,050, तर सर्वसाधारण दर 6,775. त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली. तूर गज्जर. आवक आलेली होती 300 क्विंटलची. कमीत कमी दर 6,100 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,600 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,350 रुपये. मित्रांनो, हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभाव थोडासा दबाव बघायला मिळाला आहे. एकंदरीत राज्यातील काही बाजार समित्यांचे तूर बाजारभाव थोडेफार वाढले, तर काही ठिकाणी तूर बाजारभावात काहीसा दबाव बघायला सध्याच्या घडीला आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो बाबुळगाव. तूर हायब्रिड. आवक आलेली होती 400 क्विंटलची. कमीत कमी दर 6,300 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,735, तर सर्वसाधारण दर 6,500 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर. आवक आलेली होती 218 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,800 रुपये, जास्तीत जास्त दर 6,525 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,360 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे अकोला. तूर लाल. आवक आलेली होती 1,196 क्विंटलची. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 7,155 रुपये. अकोला कृषी उत्पन्नामध्ये मित्रांनो 200 रुपयाची दरवाढ तूर बाजारभावात काल बघायला मिळाली आहे. जवळपास 7,200 रुपयापर्यंत लाल तुरीला सध्याचा बाजारभाव निघालेला असून सर्वसाधारण दर या ठिकाणचे 7,000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती. 2448 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. या ठिकाणी देखील तूर बाजारभाव जास्तीत जास्त 6,911 रुपयापर्यंत, सर्वसाधारण दर 6,605, तर कमीत कमी दर 6,500 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो यवतमाळ. 248 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,450 रुपये, जास्तीत जास्त दर 6,720, तर सर्वसाधारण दर 6,585. त्यानंतर बाजार समिती आहे मालेगाव. तूर लाल. आवक आलेली होती 15 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,000 रुपये, जास्तीत जास्त दर 5,771 रुपये, तर सर्वसाधारण दर 5,600 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे चोपडा. 5 क्विंटल तूर आवक. कमीत कमी दर 5,000 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 5,200, सर्वसाधारण दर 5,000. त्यानंतर नागपूर बाजार समिती. 776 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,400 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,850 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम. तूर लाल. आवक आलेली होती 900 क्विंटलच्या जवळपास. कमीत कमी दर 6,100 रुपये, जास्तीत जास्त दर 6,825, तर सर्वसाधारण दर 6,200 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जिंतूर. या ठिकाणी 19 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,501, सर्वसाधारण दर 6,501, तर जास्तीत जास्त दर 6,591. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मूर्तिजापूर, जिल्हा आहे अकोला.
450 क्विंटल लाल तुरीची आवक काल संध्याकाळपर्यंत होती. कमीत कमी दर 6,200 रुपये, जास्तीत जास्त दर 6,665 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,435 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर, जिल्हा आहे बुलढाणा. 1,395 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,105 रुपये, जास्तीत जास्त दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,700. त्यानंतर दिग्रज, जिल्हा आहे यवतमाळ. 79 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,550 रुपये, जास्तीत जास्त दर 6,740, तर सर्वसाधारण दर 6,650. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर जिल्ह्यातील सावनेर. 375 क्विंटल लाल तुरीची आवक कालची होती. कमीत कमी दर 6,245 रुपये, सर्वसाधारण दर 6,500 रुपये, तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे या ठिकाणी 6,675 रुपये. त्यानंतर बाजार समिती परतूर. कमीत कमी दर 6,200 रुपयापर्यंत, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,400, तर जास्तीत जास्त दर होते 6,551. त्यानंतर गंगाखेड. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर 6,100 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो मेहकर. 140 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 5,700 रुपये, जास्तीत जास्त दर 6,880, तर सर्वसाधारण दर 6,500. त्यानंतर पुढील बाजार समिती नांदगाव. 8 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 3,500 रुपये, जास्तीत जास्त दर 6,299, सर्वसाधारण दर 6,050 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दौंड केडगाव. लाल तुरीची 21 क्विंटलची आवक, कमीत कमी दर 5,500 रुपयापर्यंत, सर्वसाधारण दर 5,900, तर जास्तीत जास्त दर 6,200. त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो निलंगा. 25 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,400 रुपये, जास्तीत जास्त दर 6,660 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर होते 6,500 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर. 35 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,625, तर सर्वसाधारण दर 6,600 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पांढरकवडा. 12 क्विंटल लाल तूर आवक, कमीत कमी दर 5,800 रुपये, जास्तीत जास्त दर 6,460 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,400 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे आष्टी, जिल्हा वर्धा. 35 क्विंटलची तूर आवक, कमीत कमी दर 6,300 रुपयापर्यंत, जास्तीत जास्त दर 6,595 रुपये, तर सर्वसाधारण दर निघालेले आहे या ठिकाणी 6,400 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो दुधनी. तूर लाल आवक आलेली होती 2,239 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,700 रुपये, जास्तीत जास्त दर 7,100, तर सर्वसाधारण दर 6,604 रुपये. या ठिकाणी देखील तूर बाजारभावात थोडी वाढ बघायला मिळालेली आहे. त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा. तूर लोकल आवक आलेली होती मित्रांनो 31 क्विंटलची. कमीत कमी दर 6,475 रुपये, जास्तीत जास्त दर 6,590, तर सर्वसाधारण दर 6,500 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर जिल्ह्यातील काटोल. आवक आलेली होती 280 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर निघालेले आहे 6,400 रुपये, जास्तीत जास्त दर 6,650, तर जास्तीत जास्त दर या ठिकाणी 6,500 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो करमाळा. तूर पांढरी आवक 10 क्विंटलची. कमीत कमी दर 6,100 रुपये, जास्तीत जास्त दर 6,800, सर्वसाधारण दर 6,600. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर. तूर पांढरी या ठिकाणी जास्तीत जास्त दर 6,000 रुपये, कमीत कमी दर निघालेले आहे 5,500 रुपयेपर्यंत, तर सर्वसाधारण दर 5,750 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे माजलगाव. तूर पांढरी 47 क्विंटलची आवक. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,600 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,500 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा. जास्तीत जास्त दर 5,960 रुपये सर्वसाधारण, आणि जास्तीत जास्त दरसुद्धा या ठिकाणी 5,960 रुपयापर्यंत देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पांढऱ्या तुरीला बाजारभाव निघालेला आहे. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो बीड. तूर पांढरी कमीत कमी दर 6,160 रुपये कमीत कमी दर आहे, सर्वसाधारण दर 6,465 रुपये, तर जास्तीत जास्त दर 6,700 रुपयापर्यंत बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या पांढऱ्या तुरीला बाजारभाव मिळत असून, तर हे होते मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले तुरीचे बाजारभाव. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातील सध्याचा तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.